दमन संघ आपण पाहतोय. तर चला श्याम येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. चला इथून पंचांना देखील विनंती असेल, खेळाडूंना कोणत्याही प्रकारची वेळ मात्र खर्च करू देऊ नका. इथून प्रत्येक वेळ ही महत्वाची असणार आहे. प्लीज डोंट वॉज द टाइम. 4 षटकांचे सामने असतील, लक्ष असू द्या 4 गोलंदाज असतील. चला स्ट्राईक मार्कवर दीपेश, नॉन स्ट्राईक एंडला प्रेम. षटक क्रमांक पहिला घेऊन येतोय गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर श्याम. चला सामन्याला सुरुवात होत आहे. प्रेम गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक पहिला. समोर फलंदाज दीपेश. सामन्याला सुरुवात, पहिली इनिंग. पहिलाच फटका. यावेळेला मात्र इनटू द गॅप आहे, परंतु खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. चला एक धाव कंप्लीट केला. पहिल्या चेंडूवर मात्र संघाचं श्री गणेश आपण पाहतोय. 1 धावेने मात्र संघाचं खातं ओपन केलंय. 1 चेंडू 1 धाव. आता मात्र संघाचा कर्णधार प्रेम स्ट्राईक मार्कवर सज्ज होताना. समोर देखील गुणवान खेळाडू मिस्टर प्रेम. श्याम यावेळेला फटका बराच काळ हवेत आहे. स्वतः गोलंदाज श्याम आणि चुकी करतोय आणि जीवनदान मात्र मिळेल प्रेमला. चेंडू बराच काळ हवेत गेला होता, परंतु अंतर कापलं गेलं नव्हतं. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये घेण्याचा सुंदर प्रयत्न राहिला, परंतु झेल मात्र शेवटच्या क्षणापर्यंत सुटला गेला आणि एक जीवनदान दुसऱ्या चेंडूंवर कर्णधार प्रेमला मिळतोय. 2 चेंडू 2 धाव फलकांवर. षटकातील पुढील चेंडू. यावेळेला मात्र बॅकफुटवर येऊन चेंडू ऑफसाइड रिजनला खेळण्याचा मनसुबा बनवला, परंतु निर्धाव येतोय चेंडू. चला 3 चेंडू 2 धाव फलकांवर आपण पाहतोय. श्याम मागच्या सामन्यामध्ये देखील श्यामने खूप चांगली गोलंदाजी फलंदाजी केली होती. तोच खेळाडू. फुलाल्यांचा चेंडू. यावेळेला मात्र इनटू द गॅप. मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू चालला लॉंग ऑफ रिजन पलीकडे. 1 धाव कंप्लीट करता करता दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न. स्ट्राईक रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मात्र सहजरित्या टिपल्या जातात. धावसंख्या 2 ने धावसंख्या जाऊन पोहोचेल 4 चेंडू 4 धावा. चला 4 चेंडू मध्ये 4 धावा लागल्या जात आहेत. पुढील चेंडू 5वा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढे सरसावीत. पहिल्या विकेटचं पतन. यास दीपेशला परतावं लागेल. बॅक टू दी पवेलियन. चला न्यू बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये मिस्टर गौतम. पहिल्या सामन्यामध्ये गौतमच्या फळीतून धावा आल्या नाही. आता मात्र महत्वपूर्ण सामन्यामध्ये धावा बनवाव्या लागतील गौतमला देखील, कारण समोर देखील एक उत्तुंग तसेच एक बलाढ्य संघ RJ11 दमन संघ आहे. त्यांच्या संघासमोर देखील तितकीच चांगली कामगिरी करावी लागेल. शेवटचा चेंडू असेल. श्याम आपल्याला पाहायला मिळतोय 4 धाव फलकांवर. यावेळेला लावड अपील मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक पहिलं संपतंय. पहिल्या षटकांच्या समाप्तीनंतर 1 विकेट लॉस अँड 4 रन ऑन दिस बोर्ड. चला 4 धाव फलकांवर. 1 विकेटच्या पतनानंतर आपण पाहतोय उर्वरित 3 षटकांचा खेळ मात्र बाकी आहे. 3 षटकांमध्ये किती धावा जमवल्या जातील ते मात्र आपण पाहूया. चला षटक क्रमांक 2 गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो मिस्टर रोहितला. रोहितकडे देखील खूप चांगली शैली आहे, कौशल्य आहे, परंतु ह्या मॅच मध्ये देखील तितकशी कामगिरी करावी लागेल. 1 षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या. चला इथून मात्र वेळ जाऊ देऊ नका, कारण की अजूनही बरेचसे सामने आजच्या दिवसामध्ये पाडायचे आहेत.
प्लीज आयोजकांना देखील विनंती असेल, कोणत्याही टीम्सला मात्र इथे उशीर करू देऊ नका. चला षटक क्रमांक 2 रोहित. यावेळेला मात्र आडव्या बॅटचा प्रयत्न, चेंडू बराच काळ खाली राहतोय. निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय. टेनिस क्रिकेट विश्व निश्चितच मागच्या बऱ्याच वर्षापासून टेनिस क्रिकेट विश्वाला सुगीचे दिवस आलेत. अनेक स्टारकास्ट खेळाडू प्रत्येक गावातून आता आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओहो, रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, फुल पॉवरफुल येतोय प्रेमच्या फळीतून षटकार, 6 धावा. चला धावसंख्या आता मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला 10 धावा धाव फलकांवर लागल्या जातात. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आणि तसाच सक्सेसफुल राहिला फलंदाज प्रेम. खूप चांगली फलंदाजी करतोय. मागच्या सामन्यामध्ये देखील प्रेमच्या फळीतून मोठे स्ट्रोक आले होते. संघाचा कर्णधार अष्टपैलुत्व खेळाडू या खेळाडूकडून पाहायला मिळत आहे. दरम्यान पुढील चेंडू रोहित टू मिस्टर प्रेम. हो, यावेळेला मात्र फुलरल्यांचा चेंडू वेगवान, भन्नाट वेग मात्र दिसला आणि जितच नजरा मात्र या चेंडूंवर फलंदाजाचा देखील होत्या, परंतु तितकाच नजरा मात्र यष्टीरक्षक देखील खूप चांगली भूमिका निभावतोय. यष्ट्यांच्या मागे सुरेख गोलंदाजी. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपतोय आणि 10 धावा दुसऱ्या षटकात आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 विकेटचं देखील पतन होताना दिसतंय. षटकातील चौथा चेंडू. हो, यावेळेला मात्र निश्चितच वेगवान चेंडू, पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅक टू बॅक 2 सलग निर्धाव चेंडू येत आहेत. आता थोडंसं प्रेशर मात्र निश्चितच वाढलं जाईल फलंदाजी करणाऱ्या संघाचा. जरी षटकार आला, ज्याप्रमाणे षटकारला तदनंतर मात्र निर्धाव 2 चेंडू आल्या, 10 धावा. कारण की आपण 4 षटकांचा सामना पाहतोय. 24 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावांचं डोंगर समोरच्या संघासमोर त्या धावाच्या टार्गेट आहेत त्या चांगल्या पद्धतीने ठेवण्याचा प्रयत्न राहिला पाहिजे फलंदाजी करणाऱ्या संघाचा. पाहूया. हो, यावेळेला मात्र बुंद्यामध्ये टाकलेला चेंडू, यॉर्कर क्रिकेटचं ब्रह्मास्त्र आपण पाहिलं. एकच धाव, धावसंख्येत 1 ने भर 11 धावेंवर धावसंख्या जाऊन पोहोचलाय. सुरेख गोलंदाजी. आता मात्र षटकातील शेवटचा चेंडू. रोहितने धावा आतापर्यंत खर्च केल्यात आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. 7 धावा, 5 चेंडू 7 धावा. चला शेवटचा चेंडू आहे. रोहित राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळेला मात्र निश्चितच बॅट आणि बॉलचा संपर्क तितकासा चांगला नाहीये. येतोय निर्धाव चेंडू. जरी षटकार आला तरी देखील सुरेख गोलंदाजी. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 विकेटच्या पतनानंतर 11 धावा. धन्यवाद डीजे. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर सतीश पहिल्या चेंडूंवर एकेरी धाव प्राप्त करीत धावसंख्या आपण पाहतोय. सॉरी, चौकार आला. ओ, पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट. प्रेमच्या पळीतून येतोय षटकार. धावसंख्या थँक्यू डीजे.
चला यावेळेला मात्र 2 चेंडूंमध्ये 10 धावा आल्यात. आता धावसंख्या 21 धावा. धावसंख्येला आकार पाहायला मिळतोय. निश्चितच प्रेम आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र पुन्हा एकदा बिग हिट. आज मात्र प्रेमच्या बॅटला इतकंच सांगायचं आहे, खूबियां भी मुझ में, खामियां भी मुझ में, ढूंढने वाले तू ढूंढ, तुझे क्या चाहिए मुझ में. धन्यवाद डीजे. जबरदस्त बॅटिंग. यावेळेला मात्र प्रेमच्या फळीतून पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. यस, यावेळेला मात्र परतावं लागेल बॅक टू दी पवेलियन. खूप चांगली फलंदाजी प्रेमच्या माध्यमातून 10 चेंडूंमध्ये 24 धावांची आतिषबाजी करत बाद होतोय मिस्टर प्रेम. विचार केला 27 धावा अजूनही 2 चेंडू उर्वरित बाकी आहेत या तिसऱ्या षटकांमध्ये. तयार विशाल. यावेळेला मात्र पंचांचा इशारा येतोय वाईटचा 28 धावा धाव फलकांवर. प्रेमच्या माध्यमातून निश्चितच चौफेरी फटकेबाजी पाहायला मिळाली. रिव्हर्स ऑन साइडला फटके. खूप चांगले स्ट्रोक सिलेक्शन पाहायला मिळाले प्रेमच्या माध्यमातून. चला 28 धावा अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळेला मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. विकेट क्रमांक येतोय तिसरा. बाद. विशाल बॅक टू दी पवेलियन. कमांडीज. तर प्रेम आउट झाल्यानंतर पुन्हा एकदा नवीन बॅटर्स बाद झाला. त्यानंतर आता मात्र पुन्हा एकदा नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये जय येतोय. शेवटचा चेंडू असेल 28 धावांवर धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचलंय. ह्यानंतर मात्र शेवटचं षटक असेल. चला गोलंदाजी मार्कवर मिस्टर आतिश आपण पाहतोय. आतिशला गोलंदाजी ट्रॅकवर. स्लोवर चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फटका चांगला. एक धाव कंप्लीट होईल आणि एकाच धावेवर समाधान. तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 29 धावा. 3 विकेट्सच्या समाप्तीनंतर 3 विकेट्स देखील बाद झाल्या. 3 षटक देखील समाप्ती आणि 29 धावा आपण पाहतोय धाव फलकांवर. चला शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकांमध्ये कोण गोलंदाजी करण्यासाठी तर नेक्स्ट मॅच असेल विलातपाडा विरुद्ध लिलकपाडा. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल, चला टॉस बॉक्स मध्ये टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. गोलंदाजीसाठी गोलंदाजी ट्रॅक वर येतोय. सुनील. हा भन्नाट वेग. निश्चितच आखूड पद्धतीची गोलंदाजी. पहिला चेंडू निर्धाव येतो तिसऱ्या षटकातील. 29 धावा आपण पाहतोय धाव फलकांवर. शेवटचं षटक. शेवटच्या षटकांमध्ये किती धावा येतील. दरम्यान पुढील चेंडू. यावेळी मात्र फुलरलेनचा चेंडू टीप मध्ये. क्षेत्ररक्षक कोणती चुकी करणार नाही. विकेट्स क्रमांक 4 होतोय बाद. कम ऑन डीज.
बाकी आहे. पहिल्या इनिंग मधील 29 धावा. आता मात्र कमबॅक केलाय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघानं. हो, यावेळेला मात्र निश्चितच अचूक टप्पा, अचूक लाईन पाहायला मिळतंय. दॅट वॉज अनबिलिव्हेबल. खूप चांगली बॉलिंग या षटकांमध्ये पाहायला मिळाली. कारण की धावसंख्येचा जर विचार केला, 3 षटकांमध्ये मात्र चांगली धावसंख्या लागली होती. परंतु शेवटच्या षटकांमध्ये आतापर्यंत 3 चेंडू निर्धावाल्यात, एक विकेट्स देखील बाद झाल्यात. यावेळेला फटका चांगला डीपमध्ये, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला. यावेळेला चुकी करतोय आणि चुकीला माफी नाही. यस, आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण. अखेर शेवटच्या क्षणापर्यंत निश्चितच नजरा मात्र लागला दुसऱ्या क्षेत्ररक्षकाचे आणि इथून मात्र 3 धावा येत आहेत. धावसंख्या 3 नंबर 32 ऑन दिस बोर्ड. चला, 32 धावा लागतात धाव फलकांवर. 32 धावा, शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. फुलरलेनचा चेंडू यावेळेला पाहूया. यस, विकेटचं पतन. बाद झाल्यानंतर मात्र अक्षरशः धावा मात्र थांबल्यात. शेवटचा चेंडू. हो, यावेळेला मात्र ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक चुकी करणार नाही. यावेळेला पहिला विकेट, सॉरी, आणखीन एक विकेट बाद होतोय. धावसंख्या 32 वर स्थिरावलाय आणि 33 धाव
राईट अप ओव्हर द विकेट. हो, यावेळेला मात्र पहिला चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, निश्चितच मोठा गडी बाद झाला असता निश्चितच, कारण की श्यामचा जर विचार केला पहिल्या सामन्यामध्ये मात्र एकेरी झुंज या खेळाडूने लढवली, परंतु या सामन्यामध्ये पहिल्या चेंडूंवर जीवनदान मिळत आहे. प्रेम देखील एक चांगला खेळाडू, सोबत चांगलं बॅटल. प्रेम आणि श्याम खूप चांगलं बॅटल ह्या मॅच मध्ये रंगताना पाहायला मिळेल. यावेळेला मात्र पुन्हा एकदा संधी आहे आणि यावेळेला मात्र क्षेत्ररक्षक चुकी करणार नाही. विकेट्स क्रमांक पहिला पहिला हादरा आर्यन येतोय बॅक टू दी पवेलियन. कम ऑन डीज. थँक यू डीजे. चला, पहिल्या चेंडूंवर विकेट्स बाद होत होती, परंतु जीवनदान. तदनंतर मात्र दुसऱ्या चेंडूंवर विकेट्स बाद झाली. प्रेम खूप चांगली गोलंदाजी करतोय. एक महत्वाचा हिरा या क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघामध्ये प्रेम नावाचा पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र लॉंग साइडला पुन्हा एकदा संधी. बॅक टू बॅक दुसरा विकेटचं पतन. यावेळेला मात्र ज्या पद्धतीने विवेक मैदानाच्या आतमध्ये आला तसंच मात्र परतावं लागेल बॅक टू दी पवेलियन. दोन चेंडूंवर दोन विकेट्स आले. आता मात्र प्रेशर फलंदाजी करणाऱ्या संघाच्याच म्हणजेच RJ11 दमन संघ आता मध्ये थोडस टेन्शन मध्ये परतेल, कारण की पहिल्या षटकामध्ये 3 चेंडू हाताळताना 2 विकेट्स मात्र बाद झाल्यात. 33 धावांचं टार्गेट आपण पाहतोय. जरी लोवर असलं परंतु लोवर म्हणून चालणार नाही मित्रांनो, कारण की पहा पहिल्याच षटकामध्ये तिसऱ्या चेंडूंमध्ये 2 विकेट्स सध्या माघारी परतलेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय मिस्टर सुनील. पहिल्या इनिंगचा जर विचार केला तर निश्चितच गोलंदाजी मार्कवर जो खेळाडू आहे प्रेम, त्याच खेळाडूने मात्र 2 ते 3 षटकार म्हणजेच 10 चेंडूंमध्ये 24 धावांची आतिषबाजी केली आणि आता गोलंदाजीमध्ये देखील खूप चांगली कामगिरी करतोय. खूप चांगलं असतं पहिलुत्व कामगिरी करताना मिस्टर प्रेम संघाचा कर्णधार देखील आहे. षटकातील पुढील चेंडू. हो, यावेळेला मात्र सुरेख फटका इंटू द गॅप आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल. एक धावा कंप्लीट. यस, एकाच धावेवर समाधान. ऑन दी अप पाहिला. ऑफ ड्राईव्ह निश्चितच खूप चांगल्या पद्धतीने लेदर क्रिकेटची आठवण करून देणारा हा स्ट्रोक मात्र सजविला मिस्टर सुनीलने आणि धावसंख्या आता मात्र 2 धावा 4 चेंडूंच्या उत्तरार्ध. पहिल्या षटकातील 2 चेंडू अजूनही उर्वरित बाकी आहेत. हो, यावेळेला मात्र चेंडूला दिशा दिली. एक धाव कंप्लीट केलाय. पाईन लेगला चेंडू मात्र जातोय सीमारेषेजवळ. खूप चांगलं सुरेख क्षेत्ररक्षण. 2 धावा मात्र टिपल्या जातील आणि धावसंख्या 2 ने भर. 5 चेंडूंमध्ये 4 धावा धाव फलकांवर आपण पाहतोय. चला, शेवटचा चेंडू असेल. इथून अजूनही धावा बनवायच्यात तुम्हाला. 29 धावा बनवायच्यात. शेवटचा चेंडू. प्रेम राईट अप ऑफ द विकेट. यावेळेला मात्र चेंडू बराच काळ खाली राहिला. टॅप केला निर्धाव चेंडू. खूप चांगलं षटक. पहिलं षटक संपतंय आणि सक्सेसफुल षटक म्हणता येईल. 4 धावा खर्च करीत 2 विकेट्स बाद. आता मात्र समीकरण 18 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 29 धावांचं. देऊया पुन्हा एकदा डीजेला संधी. कमान डीजे.
अक्षय नवीन गोलंदाज लेफ्ट हँड. यावेळेला मात्र बॅटीची इनसाइड आहे. चेंडू या क्षेत्ररक्षक यावेळेला मात्र निश्चितच फंबल झाले. क्षेत्ररक्षकाला हुलकावून चेंडू निघून जातोय थर्डमॅन रिजनला. येतो ह्या इनिंगचा पहिला चौकार. चला 8 धावा धाव फलकांवर आपण पाहतोय. यावेळेला मात्र चेंडू बराच काळ हवेत आहे. पाहूया क्षेत्ररक्षक येईल का, परंतु चेंडू नो मॅन्स लँड मध्ये एकेरी धावा कंप्लीट करत बघता बघता 2 धावा मात्र टिपल्या जातात. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने धावसंख्या मात्र पुढे सरसावेल 10 धावेंवर. आता फक्त 23 धावेंची गरज आपण पाहतोय. चला आर्यन स्ट्राईक मार्कवर सज्ज आपण पाहतोय. समोर गोलंदाज अक्षय. हो यावेळेला मात्र लेग कट पद्धतीचा चेंडू आपण पाहतोय. लेफ्ट हँड गोलंदाज ज्यावेळेला मात्र निश्चितच समोर राईट हँड फलंदाज असतो त्यावेळेला मात्र निश्चितच कट्टर पद्धतीची गोलंदाजी. यावेळेला मात्र लॉंग ऑफच्या डोक्यावरून आर्यनच्या पळीतून येतोय षटकार. खूप चांगला स्ट्रोक, खूप चांगली आतिषबाजी करताना दिसतोय. सॉरी बॅटर सुनील पाहायला मिळतोय. धन्यवाद डीजे. चला 16 धावेंवर धावसंख्या जाऊन पोहोचलाय. आता हळूहळू मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय. यावेळेला मात्र पाहूया झेल होईल का ऑन साइडला. क्षेत्ररक्षक चुकी करतोय. निश्चितच जर तुम्हाला निश्चितच मॅच मध्ये राहायचं असेल तर छोट्या गोष्टी मात्र निश्चितच या गोष्टींकडे मात्र तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. चुका करताना दिसत क्षेत्ररक्षक. मागच्या चेंडूंवर 4 आली आणि आता मात्र झेल सुटतोय. धावसंख्या आपण पाहतोय 17 धावा. मात्र श्याम येतोय गोल फलंदाजी ट्रॅकवर. रिव्हर्स सक्सेसफुल. यावेळेला मात्र 1 बाउंड सीमा पार. श्यामच्या फळीतून येतोय आणखीन एक चौकार. कम ऑन डीज. तर 21 धावा. नवीन गोलंदाज आपण पाहतोय विजय येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. हो यावेळेला मात्र सुरेख फटका. चेंडू सरळ निघून जातोय. दन दन करीत सरळ सीमारेषा पलीकडे चौकार. धावसंख्या 4 ने प्लाय होईल. धावसंख्या पुढे पोचल 25 धावा. चला आता फक्त 8 धावेंची गरज. यावेळेला मात्र फलंदाज बाद होईल.
न्यू बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये येतोय मिस्टर रोहित. चला आता फक्त 8 धाव्यांची गरज आहे. 25 धावा पण पाहतोय धाव फलकावर. 3 विकेट्स देखील बाद झाल्यात. RJ11 दमन संघाच्या सध्या तरी ओपनर फलंदाज श्याम मैदानाच्या आतमध्ये आहे. नवीन फलंदाज मिस्टर रोहित. 8 धाव्यांची अजूनही गरज आहे. हो, यावेळेला मात्र सरळ पायावर चेंडू येऊन आदळतोय. चला 3 चेंडूंचा खेळ संपतोय षटक क्रमांक 3 मध्ये. अजून 3 चेंडू मात्र बाकी आहेत. षटक क्रमांक 3 मध्ये धावसंख्येचा जर विचार केला 25 धावा पण पाहतो धाव फलकावर. विजय राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र उसळी फार होती या चेंडू खाली. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सलग 2 ते 3 चेंडू निर्धाव येत आहेत. विकेट्स देखील बाद झाली. नवीन फलंदाज स्ट्राईक मार्कवर आपण पाहतोय. संध्याकाळचं सत्र देखील चालू होताना आपल्याला पाहायला मिळतंय. 4:10 वाजताना दिसत आहेत आणि दुसऱ्या फेरीतील सामने. यावेळेला मात्र चेंडू सरळ निघून जातोय. षटकारांसाठी 6 धावा. चला शेवटचा चेंडू आहे तिसऱ्या षटकातील आणि धावसंख्या जाऊन पोहोचलाय 31. 2 धाव्यांची गरज. बघूया या षटकांमध्ये सामना फिनिश होईल की काय. यावेळेला मात्र सेन्सेबल क्रिकेट. 1 धाव कंप्लीट करताना दुसऱ्या धावाचा प्रयत्न पाहूया. आणि यावेळेला मात्र तर रनआउटच्या स्वरूपात इथे मात्र विकेट्स बाद होत आहे. चला आता फक्त एकेरी धाव्यांची गरज आहे. औपचारिकता मात्र बाकी आहे या सामन्यांची. नेक्स्ट मॅच असेल लिलकपाडा विरुद्ध विलकपाडा. लिलकपाडा संघाने नाणेफेकीचा कौल मात्र विजयी यावेळेला मात्र स्ट्राईक स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हर रिझनला श्यामच्या पळीतून षटकार येतोय.